नमस्कार, मी अमर गायकवाड तुमचं MH मराठी न्यूजमध्ये स्वागत करतोय। सध्या आपण पाहिले गेले तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे युगल वाजले गेले, त्याच अनुषंगानं मोहोळ तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं उद्योजक राजू खरे यांच्या माध्यमातून खर्चानं खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाण्याचं रस्तं ही धुमाकूळ खऱ्या अर्थानं राजाभाऊ खरे यांनी चालू केलेला आहे। त्याच अनुषंगानं 17 गावामध्ये येणार हे आंबेगाव, या आंबेगावामध्ये खऱ्या अर्थानं मुरमीकरण असेल किंवा खर्चातनं चालू की मी आमदारकडे गेलता का? आम्ही कुठलेही आमदार आजपर्यंत आम्हाला विचारलं नाही। आम्ही छोटे ग्रुप आतापर्यंत काय झालंय की आमच्या गावामध्ये 1-2 पुढेला मानला असेल आमदारने, पण आता काय खरे भाऊने सर्वसामान्य माणसालाच पूर्ण मानलेला आहे। जो कोण राजभाऊ पशी जात आहे ते कुठला नेता नाही। ह्या ग्रुप मधलं छोटे जर लोक गेले तर त्यांच्या बांधापर्यंत रोड किंवा पाणी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने राजभाऊ खऱ्याचं काम आहे आणि मनमोकळेपणाने काम करत आहे। आणि आंबेगाव पूर्ण झोकून राजाभाऊंना मतदान करणार। काय कामात चालू आहे ते आमदारचं काय 3,000 कोटीमध्ये काय नसतं, कागदपत्रे सांगते कशी सगळे चोर जाय तशी। राजभाऊ खरे 17 गावातनं लीड जाणार आहे। 17 गावानं वन 17 गावं 1 नंबर चालू आहे सगळं काम आणि खर्चातनं चालू आहे। रस्ता किती वर्ष झाला असं? 25-30 वर्ष झालं रस्ता आहे, असंच आहे, कोणी काम केले नाही। राजभाऊ खरे कधी गेले? परवा गेली का आज काम चालू केलंय। आज काम आहे भाऊचं, येतो घेतो म्हणायचं नाही, काय गेलं का मंजूरच आहे, कामच चालू आहे। वने होणार आहे सगळी 17 गावं। 27 कोटीमध्ये आणलं नव्हतं? 27 कोटी काय नाही, असं ऑनलाईन ह्यानेच खाल्लाय। 27 कोटी वाटलास तर मग रस्त्याचं झालंच नाही काम, रस्त्याची कामं। 27 कोटी ऑनलाईन हेच गप केलाय। माझं नाव पूर्ण भारत दिगंबर गायकवाड। कसं आहे रस्त्याचं उद्घाटन केलंय, कसं ह्याच्या आधी कोणाकडे गेलते म्हणजे लोक आमदारकडे म्हणा कामं आमदारची करायची तर उद्योजक राजू खरे यांचं काय? राजू खरे साहेबांचं खरंच कौतुक करत तेवढं कमी आहे। आपल्या आंबेगावासाठी भरपूर त्यांनी निधी दिलेला आहे आणि रस्त्याची म्हणा मंदिराची म्हणा त्याने भरपूर असं कामं केलेली आहेत। आणि राजू खरे साहेबाच्या मागं म्हणजे निम्म्या गावाच्या वर गाव आहे, त्यांना सर्वजण सपोर्ट करणार आहे विधानसभेला आणि त्याला विधानसभेला पाठवणार आहे। नाव काय? राजाराम तुकाराम सगर। किती वर्ष झालं रस्ता असा होता? रस्ता लय दिवस झाली असा पडाक होता, त्याला आता कसं तर चालू झाले त्यांच्या पुण्याने केले काम राजू खरे। मग ते चांगला आहे माणसं। आमदारकडे ते गेलता ना? नाही कोणाकडे काय ह्यांच्याकडे गेलो, देऊन टाकलं काम। राजाभाऊ खरे भावी आमदार कुठलेही ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा नाहीत, पण त्यांना वाटलं किंवा लोकांच्या अडचणी आहेत, शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, त्यामुळे त्यांनी स्वखर्चातनं भरपूर आंबेगावाला निधी दिलेला आहे। नुसत्या आंबेगावालाच नाही तर पूर्ण मोहोळ तालुक्यामध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे। सगळ्या गावांचं रोड, पाणी, टँकर फिरवलेत, फिल्टरचं टँकर फिरवलेत। राजाभाऊ खरेंनी इमानदारीनं भरपूर मोठं काम केलेलं आहे। आणि आंबेगावाला दिलेली देणगी, खंडोबाचं मंदिर 20 लाख रुपये, सावता महाराजाचं मंदिर 1,51,000 रुपये आणि खंडोबाला बोर पाडून दिला 1.25 लाख रुपये। माझं नाव युवराज सावंत। किती वर्ष झालं रस्ता? मी बघतोय असं हा रस्ता कायमस्वरूपी असा चिखलाचा पाण्याचा असाच रस्ता आहे। ह्या रस्त्यावरून जवळपास 150 ते 200 लोकसंख्या इकडून अवलंबित आहे ह्या रस्त्यावर। शाळकरी मुलं असतील, बाकी कोण वृद्ध असतील किंवा दवाखान्यात ज्याचे प्रश्न आहेत, बऱ्याच वेळा अडचणी येतात ह्या रस्त्याला। पाठपुरावा करून पण एवढ्या दिवस झालं काय रस्त्याचं काम होत नव्हतं, पण राजू खरे साहेब यांच्याकडं एका शब्दात त्यांनी रस्ता मंजूर करतो म्हणून सांगितलं। पहिल्यांदा गेल्या डायरेक्ट काय करायचं ते भरून घ्या तुम्हाला,
तरुण आहे ही सगळी रस्त्याची म्हणा ही कामं आमदारनी देत नसतात, मग उद्योजक राजू खरेकरांचं काय कसं काम करायचं त्यांचं काय समजलं नाही. काही वेळेस कसं होतं की राजकीय काहीतरी कारणामुळं होत नाही ती मंजूर वरच्या म्हणजे आमदार लेवलनं. मग समाजसेवक असे आहेत की राजू खरे साहेबांसारखे की तिथं त्यांना कुठला पक्ष किंवा कुठला नेता आलाय कोण आलाय ह्याचं काय घेणं देणं नाही. त्यांच्याकडे जे एक साधा एकटा जरी कार्यकर्ता गेला तरी सुद्धा ते काम करून देतात. मी स्वतः जाऊन बघितलंय, जवळजवळ 15-20 अर्ज त्यांच्या पुढे आलेले होते. 10 मिनिटात ते तेवढे अर्ज मंजूर केले. 5 लाख असू 6 लाख असू 10 लाख काही कामं त्यांनी एका सहित एका शब्दात करून दिली. विधानसभेला नक्कीच आमच्या मोहोळ मतदारसंघातनं पाठिंबा देतील लोक, त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांना पाठिंबा देतील. किती वर्ष झाला रस्ता होता असा? हा रस्ता मला कळतंय असतं असाच आहे. या रस्त्याला 4 सरपंच होऊन गेले, 3 मेंबर होऊन गेले, तरी अजून पण हा रस्ता झालेला नाही. राजू खरे साहेबांकडे आम्ही पहिल्यांदा गेलो, त्यांना सांगितलं असा असा आमच्या रस्ता प्रलंबित प्रश्न आहे. त्यांनी अर्ज घेतला तसा 2 मिनिटात मंजूर केला. तसं रस्त्याचं आज काम चालू झालं. अनेक वर्ष झालं प्रश्न मला कळतंय असं, माझा आज 28 वय असाच आहे रस्ता. टीका केली जाते राजाभाऊ खऱ्यांवर घ्या असं रस्ते गाव नाही, टीका आता राजकीय दृष्टिकोनातून होणारच टीका. त्या टीकेला काय आम्ही वाव देत नाही. आम्ही आमचा रस्ता करून घेऊन राजाभाऊ खरे यांच्या पाठीमागे उभा राहणार आहे. बरोबर आहे. आता ती म्हणणार हे करणार, हत्ती चले बाजार तो कुत्ते भुके हजार, अशा भुकणाऱ्या कुत्र्याकडलं लक्ष द्यायचं नाही. कसं आता आमदारची कामं काय आमदारची असते ती आमदारची कामं गावात चौकात ही ती दिसाय पडते, ते वाड्या वस्त्याला ही ती आमदारची कामं कुठं पोचते. राजाभाऊ खरे आमदार साहेबांचं जर काम असतं हे असतं तर आलं असतं का इथं? ही वेळ आली असती का? त्यांना नसते आली. 27 कोटी आणलाय की काय कागदावर असेल काय चौकात एवढा पुरता झाला तेवढा विषय, बाकीचं काय असतं निधी असतो, काम होतं येतं जातं. कोण आणखीन रुपये निधी जवळजवळ 15 ते 20 लाख रुपये स्वखर्चातून कामे चालू आहेत. कोणतंही पद नाही, कामं चालू आहेत, भरपूर कामं चालू आहेत. टीका केली जाते टीका करणारा करा, त्यांना टीका करायला तोंडच नाही. टीका करायला तोंडच नाही. या माणसानं आजपर्यंत कामा या माध्यमातून सगळं करत आलाय. टीका करणाऱ्याला काय आहे, भरपूर कामं केलीत. आमदारांनी सुद्धा काम केले, तेवढे कामं केलीत या माणसाने. 27 कोटी निधी काय ते कागदावरच असं हा कुठं आहे मग? 2700 कोटी आज आपल्या गावाला निधी येतोय, तर मग कुठं कामं दिसते? हा राजू खरे साहेब शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचतोय, शेतकऱ्या मनात घर करतोय, आणि फिक्स आमदार ही राजू खरे भाऊच आहे.